हो, आज संध्याकाळपर्यंत हे कंगन या घरची सून व्हायला लायक असलेल्या मुलीच्या हातात गेले पाहिजे, ते पण तायडी समोर. तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते? काय? अरे तिला समजावलं पाहिजे ना, कंगनची खेळू नकोस म्हणून. आप मनाने जाओगे ना ओम भाई, तब भी वो मानेगी नहीं. अरे काय मानेगी नहीं भाई? और मान भी गई ना तो कंगन अपने पास रख लेगी. अभी मम्मी जी कुछ और बता के गई ना. मग आता काय करायचं? एक आयडिया आहे ओम भाई. काय? आपण ना जादूला सांगूयात ते कंगन आहे ते माझ्याकडे आणून दे. ऑलराइट. ते कंगन जे आपल्याकडे येईल ना ते आपण ते स्वीटूला देऊन टाकूया. जादू अपना हे काम कर लेगा ओम भाई. तू खिलाडी है रॉकी. चालेल. मिशन कंगन बहू के हाथ में बिगिंस. जादू जादू जादू. कम कम कम. गुड बॉय गुड बॉय गुड बॉय. हे बघ जादू आई, हे बघ रॉकी आहे ना, रॉकी तो बघ तिकडे. रॉकी ते कंगन आहे ना, कंगन ते रॉकीला दे. ओके गुड बॉय. गो. जादू. इकडे काय करतोस तू? हे रॉकीला देणार होतास ना नेऊन. हा जादू. जादू. My smart boy. Where are you? मॅम, तुम्ही टाकलेलं कंगन जादूला सापडलेलं नाहीये. आपण शोधूयात, आपल्याला शोधायला लागेल. मॅम प्लीज. मला शोधावी लागणार. Oh my God. काय शोधतोय? अरे वो जादू ने मेरे को कंगन दिया ही नहीं, इधर ही किधर तो भी डाला है. वो ढूंढ रहा हूँ किधर डाला रहेगा वो. मिल गया. हाँ क्या बात है, मिशन कंप्लीट. मतलब मिशन कंप्लीट. आई, या माझ्या आईच्या बांगड्या स्वीटूसाठी. खरं तर मी या बांगड्या स्वीटूलाच देणार होतो, पण मग विचार केला की तुमच्याकडे देणंच योग्य ठरेल. पाया पडतो आई. अहो कशाला? माझं कशाला? दादा. हो हो सुखीदा. मोहित साहेब, या बांगड्यांबद्दल तुमच्या आईना माहिती आहे ना? दादा मला माहिती तुम्ही असं का विचारताय ते. स्वीटूला माझ्या आईचा विरोध होता, मान्य आहे, पण मी माझ्या आईची समजूत काढेन. हो पण तुम्ही आधी तुमच्या आईशी बोला. त्यांचा होकार असेल तर आपण पुढचा विचार करू. नलू, या बांगड्या त्यांना परत दे. मोहित सरांच्या आईच्या परवानगीशिवाय ह्या बांगड्या आपण स्वीटूला कशा देणार? नाही दादा, मला खात्री आहे मी माझ्या आईला या लग्नासाठी नक्की तयार करेन. आणि त्यांनी नकार दिला तर? त्यांना हे नातं नको असेल तर? मोहित साहेब, तसं असेल तर माझ्या स्वीटूला ते आयुष्यभर सोसावं लागेल, आणि त्या अवस्थेत मी माझ्या लेकीला नाही बघू शकत. आणि महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मला स्वीटूशी बोलावं लागेल. तिची तयारी असेल तर मग आपण पुढचा विचार करू. अहो ऐका ना, मी काय म्हणते, आपण बोलूया ना स्वीटूशी. दलू, मी तेच म्हणतोय, आपण स्वीटूशी बोलू आणि मग काय ते ठरवू. हो. नाही,
तोपर्यंत आपले जे व्यावसायिक संबंध आहेत ते आपण जपूया. आणि तुम्ही जी नोकरी मला परत दिली त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. आणि मी यासाठी आपला कायमचा ऋणी राहील. दादा अहो तुम्ही हात नका जोडू. तुम्ही मला माझ्या वडिलांसारखे आहात. मी तुमच्या शब्दाबाहेर नाहीये. तुम्हाला जसं हवं, तुम्हाला जसं वाटतंय तसं होईल, तुमच्या मनाप्रमाणे. येत येत. ऐका ना, त्या बांगड्या हा ठेवा ना. नाही, स्वीटूला दिल्या तर आपल्याला कळेल ना तिच्या मनात नक्की काय आहे ते. आई खरंच मला आज खूप आनंद झालाय. तुम्ही माझ्या आईच्या बांगड्यांचा मान ठेवलात. थँक्यू. या ठेवा. आणि स्वीटूच्या मनातलं मला नक्की कळवा. येतो. मोमो, येस ओम. Oh my God. ए मोमो, ऐक ना काय ओम प्लीज तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. मी वेळाचा मेकअप रिमूव्ह केला तरी जा. ऑल राईट, ऐक हे खूप महत्वाचं आहे. तुला कंगन मिळालं का? ओ माय गॉड नाही मिळालंय. ताईनी जर तुझ्या हातात कंगन नाही आहे असं बघितलं तर ती खूप रागवेल. आता मी काय करू? बर ऐक ना इकडे बघ, मी काय म्हणतो, तू समोर नको. तिला कुठेतरी पाठव बाहेर, म्हणजे मी सांगतो तुला. राईट. स्वीटू मला ना पाणी हवंय. प्लीज आणशील? येस मॅम. गेली? हा स्वीटू गेली. ओके हा. सो हे घे कंगन. हे बघ ऐक. हे कंगन खोटेत, पण ते मालविका ताईला कळणार नाही. ऑलराईट, तू हे कंगन आता घाल, म्हणजे ती तुला ओरडणार नाही. हाऊ स्वीट. किती स्मार्ट आहेस तू. Oh my God, मी माझा चेहरा कसा लपवू आता. Can you please help me? अरे मोमो, मैं हूं ना रॉकी. I'll help you. Oh, how sweet, Rocky. लेकिन मोमो, तू इतने बड़े घर की और तू ऐसी नकली कंगन पहनेगी, वो भी मिट्टी लगे हुए. तू जानती है ये कंगन कौन पहनता है, कौन खरीदता है? जे लोक ना सोनं चांदी परवडत नाही ना ज्यांना, ते लोक है ना ओम भाई. मतलब बरोबर बोल रहा हूँ ना? हा म्हणजे बरोबर आहे, पण आता काही पर्याय नाहीये ना मोमो, तुला घालायलाच लागणार आहे. हाँ मतलब पहनना तो पड़ेगा ना. हाँ ऑफ कोर्स पहनना पड़ेगा. मोमो, लेकिन मैंने ऐसे सुना है ओम भाई कि ऐसे नकली कंगन पहन के ना हाथों को इन्फेक्शन हो सकता है. हाँ मोमो, मतलब डेडली इन्फेक्शन इट इज. No. मला हे इन्फेक्शन वाला नकोय काही. Please remove this. अरे मोमो, वो अभी 1-2 दिन पहन के इन्फेक्शन नहीं होता. तू रेगुलर पहनेगी ना ये कंगन तो इन्फेक्शन हो जाएगा तेरे को. हाँ मतलब Please remove this. तू ना ये कंगन स्वीटू को दे देना. उससे क्या होगा, तेरे हाथों को इन्फेक्शन भी नहीं होगा. और अगर मालविका को पता चल गया ना कि कंगन नकली है तो स्वीटू पे बिल फटेगा ना, तू सेफ हो जाएगी. है कि नहीं ओम भाई? You're right. मी आता स्वीटूला जाऊन देते. हा नाही आत्ता नको देऊस. मालविका ताईच्या समोर दे ना. हाँ एक्चुअली हाँ. अरे मोमो, पुराने जमाने में रानी महारानी अपने ऑफिस में
मतलब अपने दरबार में सबके सामने अपने सर्वेंट को ऐसे कंगन ज्वेलरी वगैरह गिफ्ट कर देते मोमो, समझ गई? तो तू भी ना मालविका के सामने अपने सर्वेंट को मतलब स्वीटू को ये ऐसे कंगन गिफ्ट कर दे रे। राणी महाराणी म्हणजे रानी महारानी मतलब क्वीन क्वीन क्वीन। भाई वैसे मोमो भी क्वीन से कम नहीं दिखती है, देखो ना मतलब मोमो क्या बात है। क्वीन मोमो। हाँ आय एम द क्वीन। मी आता जाऊन देत। हा हॅलो स्वीटू, कशी आहेस तू बाळा? मी बरी आहे. तू असं अचानक कसं काय फोन केलास? घरी सगळं ठीक आहे ना? हा नाही घरी सगळं छान आहे. ऐक ना, तुझी एकही बांगडी मला घरी सापडत नाहीये. सगळ्याच घेऊन गेलीस का तिकडे? मी कुठे बांगडी जास्त वापरते? 2 जोड होते ते इकडे आणलेत. का ग? तुझ्याकडे म्हणजे नाही म्हणजे तुझ्या हाताच्या मापाचं काहीच नाहीये का घरी? नाही नाही. का? अगं काही नाही, मला जरा हवं होतं. हरकत नाही, मी तिकडे येऊन तुझं माप घेऊन जाईन. ना चल ठेवते. आई बांगड्या कमाल आहे या मुलीची, घरात एकही बांगडी नाही हिच्या मापाची. नलू काय चाललंय तुझं? काय? मोहितनी दिलेल्या बांगड्या तू स्वीटूकडे पोहोचवणार आहेस? इतकी इतकी काय घाई आहे तुला? हो आधीच उशीर झालाय. ते मोहित बिचारे. बिचारा मोहित, तू त्या मोहितवर कसा काय विश्वास ठेवतेस मला खरंच कळत नाहीये. या आधी त्याचा अनुभव घेतलाय आपण. मी तिथे काम करतो, मला कळतं ना. म्हणजे म्हणजे काही नाही, मला फक्त एवढंच सांगायचंय, घाई करू नकोस. हो असं काय करत? इतक्या नकारानंतर हा पहिला मुलगा आहे ज्याला आपली मुलगी आवडली. स्वीटूचे गुण दिसलेत त्यांना. आणि मला सांगा, त्यांना वाईट म्हणण्यासारखं तुमच्याकडे काही आहे का? नलू, मला फक्त एवढंच म्हणायचंय, घाई नको. स्वीटूच्या लग्नासाठी आपण 4 ठिकाणी सांगून ठेवलंय. विवाह संस्थेत पत्रिका देऊन आलोय मी. चांगली म्हणून सांगून येतील ना. कधी? सांगा ना कधी? किती वेळ थांबणार आहात तुम्ही? मग तुझं काय म्हणणं आहे? समोर येईल त्याच्याशी स्वीटूचं लग्न करून मोकळं व्हायचं आपण. अरे मुलगा कसा आहे, त्याचं घर, घरातली माणसं, हे सगळं बघायला नको का? बघा मला कळते तुम्ही हे का बोलताय. त्या मोहितची आई जे बोलून गेली त्याच्यामुळे हे बोलताय ना तुम्ही. अहो पण आईवरून मुलाची परीक्षा नका करू. ते मोहित फार चांगले आहेत, आपल्या स्वीटूला सांभाळून घेतील. आणि अहो सासर म्हटले की थोडीफार कुरबुर होणारच ना. त्यात आपली स्वीटू इतकी समजूतदार आहे, ती सगळं निभावून नेईल बघा. नलू, ही जी घाई करतेस ना, ती घाई तुझा घात करेल. अहो उलट घाई केली नाही तर घात होईल. आणि आहे मला स्वीटूच्या लग्नाची घाई. तिच्या वयाच्या सगळ्या मुलींची लग्न झालीये. हे बघा, आपण घाई केली नाही ना तर उगीच घोळ व्हायला नको. तर घोळ म्हणजे नक्की काय होणार आहे? हो आजकालच्या नव्या पिढीचा काय भरोसा. म्हणजे तशी स्वीटू आपल्या शब्दाबाहेर नाहीये, पण वेळेत लग्न झालं नाही ना आणि प्रेमाभिमत पडली तर उगीच. नलू, माझ्या स्वीटू बद्दल वाटेल ते बोलू नकोस हा. हो मला तसं सांगू मी तुम्हाला. आईची काळजी ना तुम्हाला नाही कळायची. आईला काळजी आणि बापाला? तू बापाला जबाबदारीची जाणीव असते. स्वीटूच्या आयुष्याचा प्रश्न आहे. घाई करू नकोस. पास्ता व्यवस्थित गरम कर आणि मोमो मॅडम आल्या की लगेच त्यांना ओके दादा. ओके, ते- मोमो ये क्या है? You told me ना मी क्वीन आहे ते. हा म्हणून मी असं गेटअप केला.
हा असं सांगितलंस का तू रॉकी? अगं स्वीटू, तू पण बस ना आमच्या बरोबर. ये इथे बस, ये. नाही नाही मावशी नको, मला भूक नाही अजून. अगं मी नंतर बसते, तुम्ही घ्या जेवण. ए स्वीटू, तू आधी जेवायला बस. जेवायला बसल्यावर तुला भूक लागेल बरोबर. अरे नाही, मला खरंच भूक नाहीये. दुपारी पण उशिरा झाली ना जेवण, तर इच्छा नाहीये. मी नंतर जेवते ना. मला सॅलड नको, मला ऑरेंज ज्यूस आणून दे. ओके. थँक्यू. हे घे तुझा बक्षीस. थँक्यू सो मच, मी खूप खुश आहे. एनिवे मोमो, यू नो व्हॉट, इकडच्या खास रेस्टॉरंट मधून तुझ्यासाठी मी पास्ता ऑर्डर केलाय. यू लाईक इट राईट? जरा तो घेऊन ये. ठेव ना. आय विल सर्व यू. वाव मालविका, सो नाइस ऑफ यू. हे घे तुझं बक्षीस. काय चाललंय हे? काय चाललंय हे? तू हे काय करतेस मोमो? Keep it. आज मी खूप खुश आहे. आज मी माझ्यापेक्षा सगळ्या पुअर लोकांना काही ना काही देतीये. आणि आफ्टर ऑल माझ्या आणि माझ्या पप्पांपेक्षा तू नक्कीच पुअर आहे. किती छान झालेत ग हे स्प्राउट्स, मस्त. हा हो, स्प्राउट छान आहेत. ए काय झालं हिला? तिला पाणी दे. अगं केवढा ठसका लागला हिला. मोमो, ए मोमो, वर बघ. Sweetu, you saved my life. Sweetu, हे घे. You saved my life. हे तुझं बक्षीस. नाही नको, मला नकोत मॅम. Sweetu, please take it. नको. मोमो काय करतेस तू? हे आमच्या खानविलकर फॅमिलीचे खानदानी कंगन आहे. तू हिला काय देतेस? मालविका, आम्ही एकदा एक ज्वेलरी घातली की ती परत घालत सुद्धा नाही. आणि तू काय खंगन खेळतीयस? काय हे खानविलकर फॅमिलीचे कंगन आहेत, पिढीजात चालत आलेले. ते एका सुनेकडून दुसऱ्या सुनेच्या हातात जातात वारसा म्हणून. त्यांची अशी प्राइस नसते, व्हॅल्यू असते. सो दिस इज अ प्राइसलेस गिफ्ट. अंडरस्टँड? मालविका, म्हणजे माझ्या लाईफची काहीच व्हॅल्यू नाहीये का? हा, स्वीटूने माझी लाईफ सेव्ह केलीये. मी चॉक झाले असते, मला काहीही झालं असतं, बट शी सेव्ह मी. सो मी एकदा दिलेलं गिफ्ट परत घेत नाही. आता ते कंगन माझे नाही, स्वीटूचे आहेत. ओके? येस ऑफकोर्स. आता या कंगनची व्हॅल्यू अँड ऑल स्वीटू बघेल, मग ते खरे असू दे किंवा अरे मोमो, मालविका बेबी सब समझ गई है उसको. सो कोई प्रॉब्लम नहीं है ना अभी, मतलब. ओके.
स्वीटू, ते आपल्या क्वीन मोमोनी दिलेले कंगन आहेत तुला. असं नाही करायचं, घेतले पाहिजेस ते गिफ्ट आहे तुझ्यासाठी. दे इकडे, दे 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 मी घालतो. हा ओके मोमो. येस स्वीटू, तू ते Yes. आत्ताच घाल. ओम, रॉकी, देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू बाळांनो. आज तुमच्यामुळे माझ्या सुनेच्या हातात ते कंगन शोभून दिसत आहेत.